नमस्कार, मी साक्षी. न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत. नुकतेच मतदानाची तारीख निवडणूक आयोगाच्या आदेशाने पुढे ढकलण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर निषेध सभा घेण्यात आली. तसेच एका कॉर्नर सभेत खोटे आरोप माजी खासदार कर्मवीर शंकरराव काळे व सहकार मंत्री माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्यावर करण्यात आले होते. या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी, आरपीआय मित्रपक्ष, लोकसेवा आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार काकासाहेब कोयटे तसेच संदीप कोयटे यांच्यावर हल्लाबोल करत चांगलाच निशाणा साधला. आपले विरोधी उमेदवार माननीय काकासाहेब कोयटे यांचे चिरंजीव संदीपजी कोयटे यांनी भाषण करीत असताना ह्या कोपरगाव तालुक्याचे दैवत म्हणाल मी, स्वर्गीय शंकररावजी काळे साहेब असतील, स्वर्गीय शंकररावजी कोल्हे साहेब असतील, यांच्याबद्दल भाषणामध्ये एक वक्तव्य केलं की ह्या लोकांवर सुद्धा केसेस आहे, यांच्यावरही केसेस होत्यात, हे होत्यात. मी आपल्या माध्यमातून प्रथमतः संदीपजींना त्या शब्दाबद्दल माफी मागायला लावतो की आपण हे तालुक्याचे दोन नेते आहात. कधी काळी आपले वडील सुद्धा यांचे कार्यकर्ते होते आणि आज आपण दोघांपैकी एकाच्या आधिपत्याखाली ही निवडणूक लढवत आहात. तर मी त्यांना सांगू इच्छितो की ह्या दोन्ही नेत्यांचा, मग ते काळे साहेब असतील किंवा कोल्हे साहेब असतील, हे आमच्यासाठी आदरणीयच आहेत. तर ह्या दोन्ही नेत्यांचा त्यांनी त्या ठिकाणी अपमान केलेला आहे. काळे साहेब, कोल्हे साहेब यांच्यावर निश्चित केसेस असतील, पण आज माझ्या 52 वर्षाच्या काळामध्ये मी बघितलं की ह्या लोकांनी, मग काळे साहेब असतील, कोल्हे साहेब असतील, यांनी फक्त पाण्यासाठी या ठिकाणी लढा उभारला. मग पाणी असेल, रस्त्यासाठी असेल, जी लोकहिताची जी कार्य होती किंवा जी आंदोलनं होती त्याच्यासाठी त्यांनी निश्चित लढा उभारला आणि लोकहितासाठी त्यांच्यावर त्या ठिकाणी केसेस दाखल झाल्यात. तर मी माननीय संदीपजी कोयटेंना सांगू इच्छितो की त्या केसेस त्यांच्यावर कुणाला फसवण्याच्या नव्हत्यात किंवा काही नव्हत्यात. आज जर बघितलं तर माननीय काकासाहेब कोयटेंवर 336 इतरांच्या जीवन व सुरक्षितेला धोका, 340 चुकीची बंदिस्ती, 406 मालमत्ता पैशाचा गैरवापर, 408 विश्वासाचा गैरवापर, 409 आर्थिक गैरव्यवहार, 417 ठगवणे, 418 जाणीवपूर्वक फसविणे, 420 फसवणूक, 467 मौल्यवान सुरक्षा मृत्यूपत्र किंवा इतर कोणत्याही आर्थिक अधिकारासंबंधी दस्तावेज बनावट करणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद ही माननीय समोरचे उमेदवार आमचे काकासाहेब कोयटे यांच्यावर आहे. त्याचप्रमाणे जर आपण संदीपजींवर जर बघितलं तर त्यांच्यावर 141 कोटीची कॅनरा बँकेची फसवण्याची नोटीस आहे. त्याचबद्दल सीबीआयने गुन्हा दाखल केलेला आहे. आणि काकासाहेब कोयटेंबद्दल जर सांगायचं झालं तर त्यांच्यावर टोटल 13 केसेस होत्या, त्यापैकी 6 निकाली निघलेल्या आहेत आणि 7 अद्यापही प्रलंबित. कोपरगाव नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होणार होती आणि ती काही विरोधी उमेदवारांच्या अर्जात त्रुटी आढळल्यामुळं काही उमेदवार न्यायालयात गेले होते. 24 ते 27 दरम्यान ती प्रक्रिया पूर्ण करणं गरजेचं होते, पण निवडणूक निर्णय अधिकारी आरोनी ती प्रक्रिया पूर्ण अपेक्षित केली नाही. त्याच्यामुळे ती निवडणूक प्रक्रिया पुढे गेली. महाराष्ट्रातील 24 पालिका आणि 154 सदस्य संख्येची. त्यानिमित्ताने विरोधी उमेदवार व विद्यमान आमदारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात या ठिकाणी एक आंदोलन केलं काळ्या फिती लावून, आणि त्याने असं भासवण्याचा प्रयत्न केला की ही निवडणूक आमच्यामुळे पुढे गेली. तर आमच्यामुळे जर पुढे गेली असेल तर महाराष्ट्रातल्या 24 नगरपालिकांची निवडणूक पुढे गेली. त्याच्यात अजितदादा पवार यांची नगरपालिका बारामती ती सुद्धा पुढे गेली. आणि त्यांनी असं भासवलं कोपरगाव शहरातील जनतेला की निवडणूक पुढे जाण्यास कारणीभूत भाजप व लोकसेवा आघाडी कारणीभूत आहे. जर विरोधी उमेदवाराच्या अर्जात जर त्रुटी असेल आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्याच्यात जर कारवाई करणं अपेक्षित असताना केली नसेल
तो उमेदवाराचा नैसर्गिक हक्क आहे, जो संविधानाने आम्हाला दिलेला आहे. न्यायालयात जाणं, दाद मागणं. ते उमेदवार संविधानाच्या मार्गाने न्यायालयात गेले आणि न्यायालयात गेल्यानंतर त्यांना ती प्रक्रिया पुढे ढकलली. पण विरोधी जे उमेदवार आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्यांनी अशा पद्धतीचं आंदोलन केलं काळ्या फिती लावून बाबासाहेब आंबेडकर स्मारकात, का आम्ही त्यांना संविधानाचाच निर्णय मान्य नाही. मग कदाचित त्यांनी केलेला हा न्यायालयाचा अवमान आहे, आमचं असं मत आहे. कारण काळ्या फिती लावून न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध त्यांनी आंदोलन केलेले. संपूर्ण महाराष्ट्रातल्या 24 नगरपालिका आणि 154 सदस्य संख्या, त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातले पाथर्डी, देवळाली, प्रवरा, नेवासा आणि कोपरगाव या 4 नगरपालिका बी पुढे गेलेल्या आहे. आणि असं भासवण्याचा कोपरगाव शहरातल्या नागरिकांचा गैरसमज पसरवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. याचा मी सर्वप्रथम भारतीय जनता पक्ष व लोकसेवा आघाडीच्या वतीने निषेध करतो. आणि जरी निवडणूक 2 तारखेला झाली असती तर संपूर्ण महाराष्ट्रातली मतमोजणी ही 21 तारखेला होणार, 21 डिसेंबरला. म्हणजे 2 तारखेला होऊन 3 तारखेला निकाल कोणताच लागणार नव्हता. पण ते भासवण्याचा प्रयत्न, कारण ते जनतेच्या मनातून पूर्णपणे उतरले. त्यांना माहिती ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे उमेदवार हे पराभूत होणार आहे. शहरात भारतीय जनता पक्ष लोकसेवा आघाडीची सत्ता येणार आहे. आमचे नगराध्यक्षाचे उमेदवार पराग संधान विजयी होणार. पण त्यांनी एक खोटं त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि काल या बातमीसहित थांबतोय. तुम्ही पाहता न्यूज 24 सह्याद्री.